नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचं मॅथ्स पाहणार आहोत। आपला व्हिडिओ क्रमांक 34 मध्ये आपण सराव संच 24 मधील चौथा आणि 5वा प्रश्न अभ्यासणार आहोत। बघा, मराठी मीडियमचे विद्यार्थी, चौथा प्रश्न, चंद्रपूर मधील ताडोबा व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी 6वी व 7वीच्या वर्गातील अनुक्रमे 140 व 196 विद्यार्थी सहलीसाठी गेले। प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांचे समान संख्येचे गट करायचे आहेत। प्रत्येक गटाला माहिती देण्यासाठी एक मार्गदर्शक त्याची फी देऊन मिळतो। जास्तीत जास्त किती विद्यार्थी प्रत्येक गटात असू शकतील? प्रत्येक गटात जास्तीत जास्त विद्यार्थी घ्यायचे कारण काय असेल? सेमीचे स्टूडेंट, फोर्थ क्वेश्चन, द नंबर ऑफ स्टूडेंट्स ऑफ स्टँडर्ड C and स्टँडर्ड 7 who went to visit the Tadoba tiger project at Chandrapur was 140 and 196 respectively. The students of each class are to be divided into groups of the same number of students. Each group can have a paid guide. What is the maximum number of students there can be in each group? Why do you think each group should have the maximum possible number of students? बघा की तर आपल्याला 6वी आणि 7वीच्या वर्गातील विद्यार्थी 140 आणि 196 विद्यार्थी असे सहलीसाठी दिलेले आहेत। त्यांचे ग्रुप पाडायचे आहेत आपल्याला। म्हणजे आपल्याला इथं काय करावं लागणार आहे तर थोडं मसालीच काढावा लागणार आहे। म्हणजे 6वीच्या वर्गातील विद्यार्थी आणि बघा आपण म्हणूया इथं की इयत्ता 6वीच्या वर्गातील विद्यार्थी इथं काय म्हणा तुम्ही नंबर ऑफ स्टुडंट्स ऑफ 6th स्टँडर्ड किती आहे तिथं 140 ऑफ स्टँडर्ड 6th म्हणा किंवा 140। तसंच आता इथं 7वीच्या वर्गातील विद्यार्थी म्हणून आपण सातवीच्या वर्गातील विद्यार्थी एकशे 96। सेमीचे स्टुडंट काय म्हणणार तुम्ही नंबर ऑफ स्टुडंट्स ऑफ स्टँडर्ड 7 इज 196। आता हे दोन्हीचे दिले। आता आपल्याला इथं कॉमन फॅक्टर किंवा अवयव काढायचे आहेत आपल्याला इथं। म्हणजे प्रत्येक गटात जास्तीत जास्त किती विद्यार्थी असतील म्हणून बघा काय म्हणणार आहे आता आपण काय विचारलेलं जे आपल्याला ते प्रत्येक गटात जास्तीत जास्त असणारे विद्यार्थी किंवा असू शकणारे विद्यार्थी सेमीचे स्टुडंट द मॅक्झिमम
number the maximum number of students in each group will be highest common factor of 140 and 196. आता म्हणून 140 चे आपल्याला सामायिक विभाजक फॅक्टर काढायचे आहेत. 140 चे बघा 1 2 नंतर 4 5 7 10 14 20 28 35 70 आणि 140. पाठीमागील व्हिडिओमध्ये अवयव कसे काढायचे हे मी तुम्हाला सांगितलेले. एखादा अवयव राहतोय का नाही हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यासाठी पाठीमागील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आता 196 चे अवयव आपल्याला काढायचे. 1 2 196 is factor 1 2 4 7 40 28 49 98 and 196. आता यातून आपल्याला सामायिक विभाजक म्हणजे कॉमन फॅक्टर CF कॉमन फॅक्टर बघा 1 2 4 7 14 28 एवढेच आहे. म्हणजेच इथे आपला मसावी HCF हा 28 आलेला आहे. आता हा 28 म्हणजे की प्रत्येक गटात जास्तीत जास्त 28 विद्यार्थी असू शकतील असं आपण लिहू शकतो. मॅक्झिमम नंबर स्टुडंट्स इन ईच ग्रुप आर 28 असं आपण म्हणू शकेल. दुसरा आपला प्रश्न आहे त्यासाठी आपल्याला वेगळं उत्तर लिहावं लागणार आहे. पहिलं मी हे उत्तर लिहिते बघा. म्हणून प्रत्येक गटात जास्तीत जास्त 28 विद्यार्थी असू शकतील. Semi students, therefore the maximum numbers of students
in each group are 28. बघा, हे आता उत्तर आपलं पहिल्या प्रश्नाचं झालेलं आहे. दुसरा प्रश्न आपल्याला काय त्याने सांगितलेलं आहे की प्रत्येक गटात जास्तीत जास्त विद्यार्थी घ्यायचं काय कारण आहे. Why do you think each group should have the maximum possible number of students? आता हे जास्त विद्यार्थ्यांचा ग्रुप केलेला आहे का, तर इथं आपल्याला प्रत्येक ग्रुपसाठी मार्गदर्शक नेमावयाचा आहे आणि त्याची फी द्यावयाची आहे. म्हणजेच इथं आपल्याला जर जास्त विद्यार्थी एका गटात घेतले तर ती फी आपल्याला कमी स्वरूपात मिळेल, डिवायडेड होईल जास्त विद्यार्थ्यांच्यात, म्हणजेच कमी याच्यात होईल. म्हणून आपल्याला जास्त विद्यार्थी तिथं घ्यावे लागतील, म्हणजेच 28 विद्यार्थी असू शकतील. आता दुसऱ्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर लिहायचं आहे, पण त्यापूर्वी तुम्ही हे गणित बघा. आता फळ्यावर काय एवढं बसत नाही, पुढच्या प्रश्नाचं उत्तर मी लिहिते, स्क्रीनशॉट काढा आणि व्यवस्थित बघा. प्रश्न इथंच संपलेला नाही आपला, पुढील प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे, ते आपण बघूया, लिहूया. एकाच प्रश्नात 2 प्रश्न विचारलेले आहेत आपल्याला, त्यामुळं फक्त एवढंच लिहून जाऊ नका. आता आपल्याला काय लिहावं लागणार आहे बघा, की प्रत्येक गटात जास्तीत जास्त विद्यार्थी घ्यायचे कारण आता मी सांगितलं तुम्हाला, कमीत कमी मार्गदर्शक द्यावे लागतील. कमीत कमी मार्गदर्शन द्यावे लागतील. आता हेच वाक्य आपण सेमी मध्ये लिहिणार आहोत. सेमीच्या स्टुडंटसाठी काय म्हणता येईल आपल्याला, हेच each group should have, तुमच्या पुस्तकात थोडीशी वाक्यरचना असते, त्यातलंच बघून आपण लिहायचं. द मॅक्झिमम पॉसिबल नंबर of students so that there will be minimum number of groups, minimum numbers of groups, and hence minimum number of पेड गाईड. तुमच्या पुस्तकात आहे बघा, पेड गाईड्स. आणि कमीत कमी ग्रुप आपल्याला पाहिजेत, त्यामुळं
कमीत कमी गाईड आपल्याला मार्गदर्शक कमीत कमी लागतील. कमीत कमी मार्गदर्शक लागतील म्हणजेच कमीत कमी त्यांची फी आपल्याला द्यावी लागणार आहे. तर हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया, पुढील प्रश्न पाहूया. लास्ट क्वेश्चन आहे या सराव संच मधला 5वा प्रश्न आहे. मराठी मीडियमचे विद्यार्थी पहा. तुमसर येथील तांदूळ संशोधन केंद्रात बासमती जातीचे 2610 किलोग्रॅम व इंद्रायणी जातीचे 1980 ग्रॅम तांदूळ बियाणे आहे. त्यांच्या जास्तीत जास्त वजनाच्या सारख्या पिशव्या विक्रीसाठी तयार करायच्या आहेत, तर प्रत्येक पिशवीचे वजन किती असेल? प्रत्येक जातीच्या तांदळाच्या किती पिशव्या तयार होतील? सेमीचे स्टुडंट, 5th क्वेश्चन. At the Rice Research Center at Tumsar, there are 2610 kilogram of seeds of the Basmati variety and 1980 kilogram of Indrayani variety. If the maximum possible weight of seeds has to be filled to make bags of equal weight, what should be the weight of each bag? How many bags of each variety will there be? बघा, गणित वाचा 2 ते 3 वेळा आणि आता इथं आपण पाहूया. आपल्याला इथं बासमती तांदूळ आणि इंद्रायणी तांदूळ दिलेला आहे, म्हणजेच आपल्याला इथं म्हणावं लागेल की बासमती तांदळाचे वजन. बघा, बासमती तांदळाचे वजन म्हणजे सेमीचे स्टुडंट, वेट ऑफ बासमती राईस. बासमती राईस किती दिलेले आहे? बासमती तांदळाचं वजन 2610 किलोग्रॅम, 2610 किलोग्रॅम. आता तसंच आपल्याला इथं इंद्रायणी तांदळाचे वजन, इंद्रायणी तांदूळाचे वजन 1980 किलोग्रॅम आपल्याला दिलेला आहे. वेट ऑफ इंद्रायणी राईस 1960 किलोग्रॅम, 80 किलोग्रॅम सॉरी. आता इथं आपल्याला दोन्ही तांदळाचं वजन दिलेलं आहे, म्हणजेच प्रत्येक पिशवीच आपल्याला जास्तीत जास्त वजन इथं काढायचं आहे. म्हणून आपण काय म्हणू, इथं प्रत्येक पिशवीचे जास्तीत जास्त वजन, प्रत्येक पिशवीचे जास्तीत जास्त वजन. सेम सगळे गणित आहेत बघा, लेखी गणित. तसंच इथं आपल्याला एकसारखीच सगळे. द वेट ऑफ ईच बॅग म्हणूया आपण. Each bag will be the highest common factor of
1610 and 1980. आता ह्यांचा आपल्याला सामायिक विभाजक फॅक्टर काढायचे, म्हणजे फॅक्टर्स ऑफ 2610. सामायिक विभाजक म्हणा. सेमीचे विद्यार्थी 2006 चे आपल्याला 2610 चे आपल्याला सगळे विभाजक काढायचे आहेत. आता इथं काढा, मी काढलेले आहेत सर्वच इथं अर्थात नाही लिहिले तरी सुद्धा चालते, पण आपल्याला जेव्हा सामायिक विभाजक काढायचा असतो तेव्हा आपला मसावी हात चुकण्याची शक्यता आहे, म्हणून आपण इथं काढणार आहोत सगळे आपले विभाजक. बघा 1 2 3 4. अर्थात आता हे सगळे आपण कसोट्यानुसार सगळे भाग जातोय का, हे 2 ची कसोटी, 5 ची कसोटी, 9 ची कसोटी, आणि याच्यानुसार आपण बघत आहोत सगळ्या कसोट्यानुसार. 5 6 9 10 15 18 29 30 45. खूप मोठे जे फॅक्टर आहेत बघा. 58 87 90 145 174 261 290 435 522 870 1305 1305 आणि लास्ट आता 2610. बघा आता आपल्याला फॅक्टर ऑफ 1980 1980 चे आपल्याला इथं आता विभाजक पाडायचे आहेत. बघा 1 2 3 4 5 6 9 10 11 12 15 18 20 22 30 33 36. मी हे केलेलं आहे बघा अगोदर, त्यामुळे मी पटपट पटपट अवयव पाडत आहे कसोट्यानुसार वगैरे. 36 नंतर 44 45 55 60 66 90 99 110 132 165 180 198 220 220 330
396, 495, 660, 990 आणि 1980, 1980. पाहता हे आपले अवयव पाडून झालेले. आता यातून आपल्याला कॉमन फॅक्टर बघा, सामायिक विभाजक म्हणजे CF, कॉमन फॅक्टर बघा. आता कॉमन फॅक्टर 1, 2, 3, 4, नंतर 5, सॉरी इथे 4 नाही त्यामुळं 4 ने इथं भाग जात नाही, 0 असल्यामुळं, त्यामुळे इथं काय 4 आपलं सामायिक येत नाही. त्यानंतर 5, नंतर बघा 6, 9, 10, 15, 18, 20, 30, तर बघा 45 आहे बघा. नंतर 88, 90 आहे बघा. नंतर पुढची कुठली संख्या नाही. म्हणजे हे एवढे आपले कॉमन फॅक्टर झालेले आहेत. म्हणजेच आपला मसावी सर्वात मोठी संख्या म्हणजेच 90 असणार आहे. मसावी HCF आपला 90 आलेला आहे. बघा आता हे आपलं अर्धच गणित झालेलं आहे. अजून आपलं पुढचं लिखाण करायचं आहे. स्क्रीनशॉट काढा आणि बघा. राहिलेला आपण गणित सोडवूया. आपण कॉमन फॅक्टर पर्यंत आलेलो आहोत. कॉमन फॅक्टर आपले झालेले आहेत. म्हणजेच आपला मसावी थोडक्यात झालेला आहे. बघा आता इथं आपण मसावी लिहूया. HCF बरोबर 90. सर्वात मोठी संख्या 90 आहे म्हणून आपण हे 90 मसावी आपला आलेला आहे. म्हणजे प्रत्येक पिशवीचं जास्तीत जास्त वजन हे 90 किलोग्रॅम असेल. इथं आपल्याला म्हणावं लागणार आहे. म्हणून प्रत्येक पिशवीचे जास्तीत जास्त वजन 90 किलोग्रॅम असेल. आता हेच वाक्य सेमीचे स्टुडंट कसं लिहिणार? हेन्स मॅक्झिमम वेट will of each
बॅग म्हणू आपण, ऑफ ईच बॅग इज 19 किलोग्रॅम. आता पुढे आपल्याला अजून ह्यांनी काय विचारलेलं आहे की प्रत्येक जातीच्या तांदळाच्या किती पिशव्या तयार करायला लागतील, हाऊ मेनी बॅग्स ऑफ ईच व्हरायटी विल देअर बी. तर आता हे आपल्याला बघावं लागणार आहे. हे आपण प्रत्येक बॅगेस काढलेले आहे, पण आता इथं आपल्याला व्हरायटी दिलेली आहे म्हणून आपल्याला इंद्रायणीचं आणि हे बासमतीचं काढावं लागणार आहे. म्हणजे आपण आता अगोदर बासमतीचं काढूया. म्हणजेच बासमती जातीच्या तांदळाच्या पिशव्या असं आपण म्हणू शकतो. आपण आता म्हणून बासमती तांदळाच्या पिशव्या. आता हे प्रत्येक हे झालं, आता प्रत्येक जातीनुसार आता ह्या बासमती तांदळाच्या पिशव्या बरोबर काय करावं लागणार आहे आपल्याला. तर आता ह्याच्या आपल्या किती टोटल किती किलो तांदूळ आहे, तर 2610 आहे. आणि आपल्याला इथं एक बॅग 90ची आहे, म्हणजेच आपल्याला इथं आपल्याला 90नी भागावं लागणार आहे. बघा, शून्याला शून्य घालवा, 9 एके 9, 9 दुनी 18, उरले 8 आणि 9 9 81, म्हणजेच इथे 29 आलं. म्हणजेच 29 पिशव्या ह्या बासमती तांदळाच्या असतील. म्हणजेच बासमती तांदळाच्या 29 पिशव्या. इथं वाक्य वाटल्यास लिहा. म्हणून बासमती तांदळाच्या 29 पिशव्या असतील. आता इथं सेमीचे स्टुडंट, नंबर ऑफ बॅग्स ऑफ बासमती राईस. बघा आता इथं लिहिते मी नंबर ऑफ बॅग्स ऑफ बासमती राईस असं तुम्ही म्हणा, चालते. आणि इथं मग म्हणा नंबर ऑफ बॅग्स ऑफ बासमती राईस इज 29 असं म्हटलं तरी चालेल. असं नंबर ऑफ बॅग्स ऑफ बासमती राईस इज 29 बॅग्स. आता तसंच इंद्रायणीच आपल्याला काढायचंय. इंद्रायणी जातीच्या तांदळाच्या पिशव्या असं म्हणा, किंवा इंद्रायणी तांदळाच्या पिशव्या म्हटलं तरी चालते. इंद्रायणी तांदळाच्या पिशव्या बरोबर, म्हणजेच इथं तुम्ही काय म्हणणार, नंबर ऑफ बॅग्स ऑफ इंद्रायणी राईस इज. आता इथं आपल्याला किती दिलेले आहे, 1980, 1918 अपॉन 19. त्याला शून्याला शून्य गेले, 9 एके 9, 9 दुनी 18 आणि 9 दुनी 18, म्हणजेच इथं 22 पिशव्या, 22 बॅग्स येतील. आणि म्हणून आता आपण इथं म्हणूया की इंद्रायणी तांदळाच्या 22 पिशव्या असतील किंवा येतील असं म्हटलं तरी चालते. इंद्रायणी तांदळाच्या 22 पिशव्या असतील किंवा तयार होतील असं म्हटलं तरी चालते. आणि हे नंबर ऑफ बॅग्स ऑफ इंद्रायणी
बघा आता हे किती पिशव्या तयार होतील हे आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजेच द नंबर ऑफ बॅग्स इज बासमती राईस इज 22, द नंबर ऑफ बॅग्स ऑफ इंद्रायणी इज 22 आणि बासमती 29. तर बघा की आपण व्यवस्थित सोडवलेलं आहे. एक गणित एका फळ्यात बसत नाही. तुम्ही एवढ्याशा छोट्या छोट्या वहीत कसं तरी गोंधळ करू नका. अगदी स्टेप बाय स्टेप सुटसुटीत गणित सोडवा. जरी मोठं गणित असलं तरी सुद्धा अत्यंत सोपं साधं असं गणित आहे. फक्त लिखाण मात्र जास्त आहे. ते व्यवस्थित करा. प्रत्येक गणिताचा स्क्रीनशॉट काढा आणि वाक्यरचना व्यवस्थित बघा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. माझं मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच आवडत असेल. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक यू व्हेरी मच.